चला तर मंडळी, आज आपण उन्हाळ्यासाठी पोटाला थंडावा देणारा खूपच पौष्टिक असा पदार्थ बनवतोय। काकडीमध्ये रवा घालून तुम्ही कधी हा पदार्थ बनवला नसेल तर एकदा ही रेसिपी बघितली तर तुम्ही केल्याशिवाय अजिबात राहणार नाही। खायला खूपच चवीला छान लागतो, तुम्ही सुद्धा एकदा करून बघा। चला तर करायला घेऊयात। यासाठी इथे मी एक काकडी घेतलेली आहे। काकडी घेण्यापूर्वीच मी ही चांगली व्यवस्थित धुवून घेतलेली आहे। आता याची पुढची आणि मागची साइड अशी कापून टाकायची। यानंतर कापलेला हा भाग आहे ना, हा थोडासा खाऊन बघायचा। कधी-कधी काकडी कडू असते, जर काकडी कडू असेल तर त्याचा वापर करायचा नाही। गोडसर असेल, चांगली असेल तरच काकडीचा वापर करायचा आहे। यासाठी थोडीशी खाऊन बघायची। यानंतर काकडीची सालं अशी वरची आहे ती काढून घेऊया। मंडळी, याआधी सुद्धा मी काकडीची अशीच उन्हाळ्यासाठी खास पौष्टिक रेसिपी अपलोड केलेली आहे, ती सुद्धा एकदा तुम्ही नक्की पहा, तुम्हाला आवडेलच। रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। उन्हाळ्यासाठी बरेच अपलोड केलेले आहेत रेसिपी, ते सुद्धा एकदा नक्की पहा। काकडीची साल काढून घेतलेली आहे। एक भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला काकडी किसून घ्यायची आहे। तर बारीक किसणी असते ना, त्या बाजूने आपल्याला अशी ही काकडी किसून घ्यायची आहे। तर व्यवस्थित अशी ही बारीक साईडने हे बघा किसली जाते। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका। आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। तुम्ही पाहू शकता मस्त असा काकडीचा बारीक किस आपला तयार झालेला आहे। बारीक साईडूनच किसायचा आहे। आता यामध्ये आपण काही पदार्थ घालणार आहोत। तर इथे मी घेतलेला आहे अर्धी वाटी रवा। रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता, बारीक जाडा कोणताही घेतला तरी सुद्धा चालेल। रवा घेताना व्यवस्थित साफ करून घ्यायचा। कधी यामध्ये बारीक दगडाचे कण असतात, कचकच असते, यासाठी साफ करून घेतलेला आहे। चाळून सुद्धा घ्यायचा, कारण किडी असतात कधी यामध्ये। यानंतर सारख्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय। तांदळाचं पीठ सुद्धा चाळून घेतलेलं आहे। यानंतर सारख्याच वाटीने अर्धी वाटी चिरून घेतलेला गूळ घेतलाय। आता गोडाचा पदार्थ बनवतोय, थोडंसं यामध्ये मीठ घालायचं, म्हणजे हा पदार्थ चांगला लागतो। अर्धा चमचा वेलची पावडर घातली आहे। आता सगळं साहित्य आहे ते मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने। हे बघा, आपण पाणी घालणार आहोत, पण सुरुवातीला यामध्ये पाणी घालायचं नाही, कारण काकडीमध्ये स्वतःचं पाणी असतं, यासाठीच पाणी घालायचं नाही। आता यामध्ये आपण पाणी घालूया। तर अर्धी वाटी फक्त मी इथे पाणी घातलेलं आहे। सुरुवातीला थोडंच पाणी घालायचं आणि गरज लागेल तसं इथे पाण्याचा वापर करायचा, कारण काकडी आहे ती पाणी सोडते आणि हे बॅटर मग नंतर अजून पातळ होऊ शकतो। व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ घेताना सुद्धा किसूनच घ्यायचा। हे बघा, असं बॅटर पाहिजे आपल्याला, जास्त घट्ट नको, जास्त पातळ नको। आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला 10 मिनिटं हे बॅटर बाजूला ठेवून द्यायचं आहे, कारण आपण यामध्ये रवा घातलाय। रवा फुलण्यासाठी 10 मिनिटं लागतातच। 10 मिनिटांनी पाहूया, गूळसुद्धा चांगला यामुळे वितळला जातो। हे बघा, 10 मिनिटांमध्ये तुम्ही पाहू शकता, तुम्हाला बॅटर दाखवते, थोडंसं घट्टसुद्धा झालेलं आहे। आता एकदा मिक्स करून घेऊया। जर गुळाच्या कुठे गुठळ्या राहिल्या असतील तर त्या मोडून काढता येतील। आपण यामध्येच गूळ घातलेलं असल्यामुळे, शिवाय किसून घातलेलं आहे, तर ते गूळ वितळलं सुद्धा जातं, कारण 10 मिनिटं आपण बॅटर हे असंच बाजूला ठेवलेलं होतं। शिवाय रवासुद्धा छान असा फुलला गेलेला आहे। एक 2-3 मिनिटं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ चांगलं यामध्ये मिक्स होईल। आपण मस्त काकडीचे आप्पे बनवतोय आणि गोड आप्पे बनवतोय। तुम्ही कधी मंडळी या पद्धतीने बनवले नसतील तर एकदा बनवून तर बघा, चवीला इतके भारी लागतात। हे बघा, असं बॅटर पाहिजे आपल्याला, जास्त घट्ट नको, जास्त पातळ नको, या पद्धतीचं आपल्याला हे बॅटर पाहिजे। आता 2 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। आपण अप्पे बनवतोय, तर अप्पे बनवण्यासाठी अप्पे पॅन आधीच गॅसवर ठेवायचा आहे आणि आपण हा गोडाचा पदार्थ बनवतोय, यासाठी यामध्ये सगळ्या साच्यांमध्ये साजूक तूप घालायचं आहे। तेलाचा वापर नका करू, कारण आपण गोडाचा पदार्थ बनवतोय, तर तूप घातल्यामुळे हा पदार्थ अजून छान लागतो, म्हणजे हे आप्पे आहेत ना, हे खायला खूपच चांगले लागतात। आता गॅसची फ्लेम इथे स्लोच ठेवली आहे। स्लो फ्लेमवर आपल्याला ही आधी तयारी करून घ्यायची। यानंतर आपलं हे काकडीचं आणि रव्याचं बॅटर आहे, यामध्ये अर्धा चमचा फक्त खाण्याचा सोडा किंवा अर्धा चमचा इनो घालायचा आहे आणि एकाच डायरेक्शनने व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। मंडळी, तुम्ही कधी असे हे काकडीचे आप्पे बनवलेले आहेत का? काकडी ही उन्हाळ्यासाठी थंड असल्यामुळे तुम्ही बनवले नसतील तर एकदा बनवून बघा। बॅटर आपलं तयार झालेलं आहे। आता या आप्पे पॅनच्या सगळ्या साच्यांमध्ये थोडं थोडं असं हे बॅटर घालायचं आहे। तुम्ही पाहू शकता बॅटरची थिकनिंग, याचं टेक्स्चर असं पाहिजे आपल्याला, घट्ट, जास्त पातळ बनवायचं नाही, त्यामुळे काय होतं, आप्पे छान असे बनतात।
सगळ्या साच्यांमध्ये साईडला आधी घालून घ्यायचं आणि त्यानंतर मध्यभागी घालायचं आहे, कारण सुरुवातीलाच मध्यभागी घातल्यामुळे आप्पे करपू शकतात. सगळ्या साच्यांमध्ये बॅटर हे घातल्यानंतर झाकण ठेवायचं आणि 5 मिनटं चांगली याला वाफ काढून घ्यायची आहे. 5 मिनटानंतर पाहू शकता याचा रंग बदललेला आहे. आता हे आप्पे आहे ना, हे कडेकडेने सैलसर करून पलटून घ्यायचे आहेत. मध्यभागी घातलेला सुरुवातीलाच आधी पलटून घेऊया, कारण मध्यभागी गॅसची फ्लेम जास्त लागते. तुम्ही पाहू शकता जास्त थोडासा हा लालसरसुद्धा झालेला आहे. यासाठी मध्यभागी असलेला आधी पलटून घ्यायचा आहे. अप्पे पॅन मोठा असेल तर अप्पे पॅन फिरवून आपल्याला हे अप्पे चांगले भाजून घ्यायचे आहेत. सगळ्या साच्यांमधले अप्पे असेच पलटून घ्यायचे. रंग पाहू शकता मस्त असा आलेला आहे. आता हे अप्पे बनवताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची. माझा हा कास्ट आयर्नचा तवा आहे, त्यामुळे यामध्ये थोडंसं निघताना त्रास होतो, पण हळूहळू असं याच्या साईडच्या कडा लूज करायच्या आणि त्यानंतर हे अप्पे उलटून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे अप्पे छान असे भाजून घ्यायचे. तर सगळे अप्पे हे बघा पलटून घेतले आहेत. तुमच्याकडे जर नॉनस्टिकचा अप्पे पॅन असेल तर त्यामध्ये हे पटकन पलटतात. हे बघा सगळे अप्पे पलटून घेतले. आता झाकण ठेवूया आणि 5 मिनटासाठी परत एकदा वाफ काढून घेऊया. तर 5 मिनटं मी छान असं वाफ काढून घेतलेली आहे, पाहू शकता. आता हे अप्पे काढून घेऊया. तर सुरुवातीला मधल्याच काढून घ्यायचं आहे हे बघा, आणि कुठला कच्चा असेल तर तो मध्यभागी असा घालायचा आहे. म्हणजे जिथे जास्त फ्लेम लागत असेल ना तिथे हे घालायचं आहे. झाकण ठेवायचे आहे आणि परत 2-3 मिनटं याला वाफ काढून घ्यायची आहे. 2-3 मिनटं मी आलटून पालटून हे अप्पे घातलेले आहेत आणि याला चांगली अशी वाफ काढून घेतलेली आहे. आता हे अप्पे आहेत हे काढून घेऊया. हे बघा सगळे अप्पे मस्त असा रंग आलेला आहे. सगळ्या बाजूनी छान असे भाजलेले आहे. मध्यभागी असतात ना ते थोडंसं लालसर होतात, म्हणजे जास्त भाजले जातात. सगळे अप्पे काढून घ्यायचे आणि जर बॅटर उरलं असेल तर याच पद्धतीने बाकीचे अप्पेसुद्धा बनवून घ्यायचे. तर माझं हे बघा बॅटर उरलेलं आहे. तर मी साजूक तूप लावलं नाही, आधीच मी तूप घातलेलं होतं, त्यामुळे याला थोडंसं ऑइलिंग कोटिंग आहेच. सगळं बॅटर जेवढं उरलं आहे तेवढं घालून घेते. 5 मिनटं वाफ काढून घेते. 5 मिनटानंतर वाफ काढल्यानंतर याला पलटून घ्यायचं आहे. सगळे अप्पे याच पद्धतीने पलटून घ्यायचे. थोडासा अजून रंग याला यायला पाहिजे. मी पलटून सगळे घेते आणि परत झाकण ठेवून 5 मिनटं वाफ काढून घेते. तर हे सुद्धा आपले अप्पे छान मस्त असे बनवून तयार झालेले आहेत. हे बघा मस्त रंग आला आहे. काढून घेऊया. सगळे अप्पे मी काढून घेतले. एवढ्या एका काकडीमध्ये आपले एवढे हे अप्पे बनवून तयार झालेले आहेत. पहा अगदी झटपट बनतात. फक्त 15 मिनटात तुम्ही हे अप्पे बनवू शकता. खायला चवीला एकदम भारी लागतात. शिवाय उन्हाळा आहे, काही थंडगार खायची इच्छा असते, तर असे हे काकडीचे गोड अप्पे तुम्ही कधी बनवले नसतील तर बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आजची रेसिपी कशी वाटली मंडळी हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. जराही आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा.